अरे या केसू बटाला ही माणसे समजतात तरी काय? मी अगदी उपाशी नाही पण गावात मुळीच कानावर नाही. चालती हो म्हणतात तुला मी आधीच तू या घरात यायला नको होती. कोणाच्या तरी उठवर हात धरून पाठीमागे एक पोर देखील ठेवून आलेली असते. अगं लक्ष्मी पाणी घेऊन ये ग. अगे पाणी आण म्हटलं ना. कान फुटली की काय तुझे लक्ष कुठं असतं? ओ कसबुआ या. जरा हात घेत हा. जरा घ्या. बट तब्येत कशी आहे? आहे ती. या आत या. दादा तात्या आले ताट पाणी घेऊन ये. वहिनींची मूर्ती श्रीपाद बनवलं वाटतं. बिनकामाचे धंदे नसता. या बसा. अरे श्रीपादा काय म्हणतोस? हा? हो हो बोला त्याच्या कसं काय येणं केलं? बट पुरीचं लगीन ठरलंय याच महिन्यात तुर्काचं म्हणतोय. छान छान छान. पण आता आमच्याशिवाय लग्न करायला लागले म्हणा. बट शेवटी तुमच्याकडे चालू का नाही? मुलगा काय करतो? मुलग्याची शेतजमीन आहे. बैलाच्या 2 जोड्या आहेत. नात्यातच पाहुणे निघलोय. आता वेळ काढू नका. मुहूर्त काढू पटकन. बरोबर. ते मुहूर्त तरी सांगा आणि लक्ष्मी सांगू नका. आता त्या लग्न कार्य म्हटलं तर 1-2 दिवस मोडतातच. बरोबर आहे ना? बरोबर बरोबर. सगळं कसं अगदी हा? शास्त्राप्रमाणे नियमात झालं पाहिजे. बरोबर. हो हो तर मग बघा हा. एक 10 रुपये दक्षिणेत 10 रुपये दक्षिणा. गोळा बरबाद. हा? 1 पावलीची टिकली आणि 1 4 नारळ एवढं तरी पडेल. बट पोरीचं लगीन आहे. पोराचं असतं तर गोष्ट वेगळी. त्या मला शास्त्र म्हणजे काय वाटणी वाटते काय? पोराला जास्ती पोरीला कमी. बघा सांगा झाल्यास पुरीची आई आजारपणात मरून गेली बिचारी. तिच्या उपचार पाण्यात सगळा पैसा गेला माझा. बघाव कुणाला आणि खावा
बट येतो. हा या. अच्छा. अरे तू दानाच्या मला शास्त्र शिकवलं. गांधी तुमकी शास्त्र. ओ तुळशी बुवा. ओ आलो का बा. काय माहित कुठून येतात माई मालीचे. गेला का कोकाट आलवण्याचा भिक्कार चोट कुठला भिक्कारडा. अरे यांना शास्त्रपूजा चोखाव्यात आणि दक्षिणा देताना मात्र यांच्या हाताला किडे पडतात. कोण करेल यांची कामं या म्हणा पुन्हा. हा केस पण साधा वाटतो वाटतं या बिनकामी भोसडीच्यांना. मी अगदी साफ सांगितलं 10 रुपये दक्षिणा गोळा बरबाद 1 पावली चिटकली आणि 1 चारणार एवढं तरी पडेल. आता यावर विडे घेण्याचे दिवसच संपले. मी अगदी उपाशी राहील पण गवत मुळीच खाणार नाही. हो म्हणे गवत खाणार नाही. तोंड बघा उपाशी राहणाऱ्याचं. आणखी एक तास झाला की पाठावर पठाण बसेल हुडकायला. नशीब माझं छाटाच्या आधारापायी त्यांचं मन राखायला मी माझं मन मारून टाकलं. त्या आणि तुमच्याशी लगेच केलं. कधी झोप पूर्ण झाली म्हणून उठले आता कधी झालंच नाही. तुवर नवरा म्हणतो काय उपाशी राहील पण गवत खाणार नाही. ते तरी घर मिळतं का बरं. मी अगदी उपाशी राहील पण गवत मुळीच खाणार नाही. अगं हे भावाने तू काय बघतेस भेकरासारखी पण काहीतरी पोटातली अतडी वळतील माझी. काही नाही हो. मंदिरामध्ये बनवते. काय मंदिर लावलेस का रोज उठ सुट त्या मंदिरात जातेस. कसली उठाने चालवली तुझी. मी एक व्रत करते. कसल्या व्रत अख्खी हयात गेली आमची इथं. इतके वर्ष इतके पूजापाठ करून आम्हाला कधी पावला नाही. तुझ्या एका व्रताने पावणार आहे. व्रत करते म्हणे. आज शेवटचा दिवस आहे. नक्की पावेल. हो पावेल हो नक्की पावेल. तुझा तो कुबड्या तो मोठा ब्रह्मज्ञानी ना त्याचीच लेख तू पावेल. वाट बघा. ने अगदी वाटीभर कशाला तो डबाच भरून ने. तुझा कुबड्यात पाठवतो ना आम्हाला. इथं आमच्या पोटाला घालायला नाही मंदिराला घेऊन चालली भवानी. ए श्रीपादा हो काय रे कसं चाललाय धंदा पाणी. महिना किती चालू आहे. मंदी चालू आहे. घर बाकी राखली असतील हो. असलीच काम कर माणसाने शिक पडली. दुसरं काय बाबा काय चव्हाण साहेबांना रामफळ दिले. राहू दे. तुला आता सांगितले माझ्या आईच्या कोणत्या गोष्टीला हात लावू नको म्हणून आणि माझ्याजवळ जाऊ नको म्हणून. अरे बाळा
मी का कोणी परकी आहे का रे? मला काय मोठी हौस होती का तुझ्या आईच्या जागी यायची? तुझी आई जावी आणि तुझ्या आईच्या जागी मी यावं आज आम्ही काही नवस केला हा, बस बस काय चालतं तू तेच लावतेस तू आणि आमच्या आमच्या डायलॉग बघून नो चालते उचल अवताशी कुठली दादा 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 मला खाऊ दे ना दादा मला खाऊ दे ना दादा मला खाऊ देणार होतास ना? हो हे बघ चिंता बरोबर अय्या अरे हो हे घे इतकेच काय असेल तू आणि हे काय केस पण नीट विचारतात नाही मी मंदिरला जाऊन येते रे बाळांनो. आई 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 मला येताना खाऊ घेऊन ये की. खाऊ हो हो बाळा आणते हा मिळालं की नक्की आणते आणि आता जास्त धंदा करू नको हं. आणि हे काय नीट केस पण विचारतात ना तुला नीट सांगितलं मी मंदिरला जाऊन येते रे बाळांनो. दादा दुखतंय नीट थांब ना मग दादा दुखतंय. आई गं! देवा ओ बरोबर हा. ही लक्ष्मणाव मैत्रिणी. लक्ष्मणाव? काय झालं काय? काय नाही आत्या. वाटेत जरा काटा बोचला. काढलीस की नाही? हो काढलाय. खरं एवढ्या संख्येचे खड्डे जायचे की ते जरा कपिलेश्वराच्या मंदिरात जात होते. कपिलेश्वराच्या? होय खरं एवढ्या सांगत होत्या त्यात काय दिवसाची मी कोण हंड नाही त्या देवळाकडे आणि ती या बाजूला उभे की करता तिथे तो भट काय बोलायचं काय पडून जाय आणि पाय चुकून झाला का नाही तिचा हो आहेत आता बरे. होय हो यो मामाने असं का मुलाला शिकल्या खरं केस गरीबान माणूस त्यांना कवडा सांगितलं नाही त्यास खरं ऐकूच नका त्या भाड्याने सगळं वाटायला काय हो बघूच ना सीता पार्वती आऊच्या कशा हाल हाल करून टाकल्या ही लक्ष्मणावरच झालं बघा त्या भाड्याजवळ दुसरी राहिल्यावर 2 दिवस टिके ना शेती. शिप्या अरे शिप्या इकडे इकडे काय रे झालं त्या कपलेश्वराच्या त्यात पुढे मरलं म्हणे की का अरे देवा रे आणि तुम्ही बी तिकडे चलाशिनी कळू ना तुम्हाला अमेरिका असू तिकडे सक्कलच्या नाकडं तुडूलोय खरं केलं रे कसते आगा पवजवल्या ती पोरं तिकडे कवड्या सांगितलं असतं जाऊ नका म्हणून नाही त्यांना तरी पुरं कारण का झालं कारण साहेब आगा कल्याणचं तळ्यात पडून मरलं म्हणे की का माहित नाही तर त्या मी आज जातो तिकडे येतो पटलं कसं पवा झाला पण ही पोरं उनकी कलेटली एवढं सांगतास ना म्हातारा कवडं सांगताय राणीच्यासनी रासनी रात्र माणसं दिसतात म्हणून बाबा ऐकणार उलट त्याची टिकल करते आता तर रे तिकडे गेलं कुत्रं पर्यंत नाही आणि देवाचा साबी आणते तळ्यात होय होय काय का बोले मी यावी ऐकला. ते काय नाही इकडे जातली वाटच बंद करतील बघा होय होय ते पंचानं बोलून घेतलं बरोबर आहे की वाटच बंद करूच पाहिजे. तिथे ते परेशान म्हणून 3 महिने उचनात आहे आता काही अल्ल्या बी मेलं काय करता सांगा. वायल्यानून ही बटाची बेको गेली बघा ते दळाकडे होय होय महिना झालाय कोण काय शिकवलंय काय की ती तिकडीच जाऊले होय होय माहिती आहे कोण काय शिकवले. चल चल जाऊया चल जातो चला भाऊजा
नाही गेलो झोप तू. बरं वाटेल तुला. हे लाव पोलीस. हे लाव. तू पहिल्यांदा माझ्याकडे आलीस खरी, पण मी काय जोगवा घालणार तुला? तोंडात टाकून उपास मोडायला घरात एक दाना नाही. माफ कर मला. तुला जोगवा द्यायला काहीच नाही माझ्याकडे. मी बघितलं होतंस पोरी, आणि आज जोगव्याचीच ना. हे दुसऱ्याला हे ग. तांदूळ वय. तांदूळ हात पडलीतले ना तू चक्कोट बाजारातले आणला. मला कधी तर ते मास म्हणजे पिटलं. माझं नशीब म्हणायचं बघ. मी काम तर काय कमी करते म्हणतेस? हडव गळत राखतेच की. फक्त नावाचीच लक्ष्मी बघ मी. इथे कधी पोट भरलं म्हणून ताट सोडलं, कधी झोप पूर्ण झाली म्हणून उठले, असं कधी झालंच नाही. पोरी बाईचा जन्मच असा. सगळं दुःख भोगतलं आणि पोटात घालून गप बसतलं बघ. मी आज सांगतो तू देवाचं काय तर कर. देव बघून घेईल बघ तुझ्याकडं. देवाचं म्हणतेस? साकडे, व्रत, मंत्रपोत्या, देवदाके सगळं सगळं करून झालंय. आता फक्त काळजालाच बगाड लावून घ्यायचं उरलंय. माझ्या या हिंडलेल्या संसाराची त्या देवालाही का किव येत नाही म्हणते मी. हे बघ पोरी सगळं करून बघितलं म्हणतीस. अशा इनवण्या करून गाराण्या घालून देव जागा म्हणणं आहे. त्यास चिडवून जागा कर. रागान उघड त्याचे डोळे. माझ्याकडे एक उपाय आहे, तो करून बघ. झेप्यात तुझं मन जात्यासारखं घट्ट असेल तर सांग बाई, सांगतो मी आता. बघ विचार कर, तुझ्या भल्यासाठीच आहे. हो, करेन मी. ऐक, बेळगावच्या कपिलेश्वर मंदिर माहित आहे? 21 दिवस कधीकधी संजेच्या वेळेला त्या कपिलेश्वर मंदिराच्या 21 फेऱ्या घाल. त्या सगळ्या उलट्या घाल. काय बी झालं तर व्रत तेवढं सोडू नकोस. देव नक्की बघून घेईल बघ तुझ्याकडं. तुझे दिवस नक्की बदलते. आजपर्यंत सगळं करून झालंय, आता हे पण करून बघते. वय करून बघ. आणि घराकडची काळजी करू नकोस. मी हा येते. हं? निवांत व्रत कर. चल येतो मी आता. तुला पहिल्यांदा भेटून असं वाटलंच नाही बघ की तू कोणी परकी आहेस. आपुलकी वाटली बघ तुझ्या बोलण्या वागण्यात. अगं पोरी आपलीच आहेस म्हणून आलो तुझ्याकडे. सपोर्ट राहा. अगं पण नाव काय तुझं? माझं गंगू. गंगू जगतील म्हणतात माझ.
तिकडून बरोबर बरोबर. देवा, आता तूच वाचव मला. घरी पोरं बाळं वाट बघतायत माझी. मला द्यायचंच असेल तर असलं मला तरी देऊ नको. माझा अपराध झाला असेल तर मोठ्यापणाने मला माफ कर. आणि आता याला मागं बोलव देवा. दया केलीस बाबा माझ्यावर. भाऊ नाही मला, पण नागपंचमीला तुझीच पूजा करेन. सोनं, काय? अरे कुठं राहिली बघी भवानी? पोटात ताक पडायला लागली आता. पोरा बाळांना उपाशी ठेवून कसली देवजाती करते ही? बघितलास का रे श्रीपादा? कोण आलंय? तिन्ही सांजेची लक्ष्मी आली अरे घरात. अगं हे भवानी, झालं का उडारून? मुंगी फुटली? झालं त्या अख्ख्या गावाचं शेण काढून माझ्या तोंडात कोंबायला? मी काय तलवारीप्रमाणे उडवायला गेले नव्हते. गेले होते ते तुमच्याच भल्यासाठी. स्वतःचा जीव मुठीत घेऊ. हे बघा, सोनं कुठे मिळालं तुला हे? कुठून आणलंस? खिडकी लाव. अगं काय विचारतोय? आणि सांग कुठून आणलंस? सांग बघू सगळं. कुठून आणलंस? तुम्ही गेल्या महिन्यात तालुक्याला गेला होता तेव्हा एक गंगू चौकीत आलेली आणि तिने मला एक विक्षिप्त प्रकारचं व्रत सांगितलं. आणि त्याच व्रताचा
आज शेवटचा दिवस होता. मी रोजच्या प्रमाणे पूजा करून निघणार. तोच माझ्या समोर एक अजस्त्र अजगर आला. मला वाटलं आज मी मरणार, पण दया केली बाबानं. तो निघत होता आणि त्याच्या मागच्या भागाला मी स्पर्श केला. तोच तो भाग गळून पडला. मी ते उचललं आणि पाहते तर काय, सोनं. आणि मी ते उचलून तसेच घरी पळत आले. आता आपले सगळे दुःखाचे दिवस जाणार आणि घरी फक्त सुख येणार. मी केलेल्या व्रताचं फळ आज मला मिळालं. खरंच पावलाच रे देवा. साप केवढा होता म्हटलीस तो? केवढा काय, हा आपले दोन्ही संपावरती इतका तो अखंड होता आणि त्याच्या वेटोळ्यांची तर भिंत उभी होती. इतका तो अजस्त्र होता. देवा 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 देवा. दैव देते आणि कर्माने ते असली गत म्हणायची तुझी. त्या तुझा हातच पारुसा, त्याला तू तर काय करणार म्हणा. अरे त्या देशपांड्यांची मुलगी पायाने धोती करी, पण चांगले घवघवीत 800 रुपये भेटणार होते. पण मला काय बुद्धी सुचली कुणास ठाऊक, हीच पडणार होती ना गळ्यात. आणि तुला तर काय असेल सोनं लागून गेलंय. लग्नात आलीस तो एक नारळ घेऊन, तो नारळ तरी होता की काय कुणास ठाऊक. हो ठेवले असतील तू 2 करवंट्या एकमेकीवर, एक तुला एक मला. पण आज नशिबाने गप्पाड समोर आलं होतं. तर मिळवलीस हे कांक. घे तुझं कांक. तुम्ही माणसं आहात की जनावर? रोज मी तुमच्या पोटाची गळगी भरते. आज मी हजारदा म्हणून घरी परत आले. याचं तुम्हाला काय सोय सुद्धा नाही. तुम्ही जेवढं आयुष्यात मिळवलं नाही तेवढं मी प्रामाणिकपणे घरी आणलं. जेवढं आपल्या नशिबात होतं तेवढं आपल्या पत्रात पडलं. तरी कसली आपापलेली माणसं आहात तुम्ही. तर काय फार मोठा पराक्रम केलीस. अगं सगळ्या सापाला स्पर्श केला असतास तर चांगले 5 वयस्मुळे झाले असते. हो वाड्यासारखं घर बांधलं असतं मी. पण गाठ पडली ती तुझ्याशी. त्या तुझ्या कुबड्या थेड्याने तुला इकडे ढकलले आणि आम्हाला भिकेला लावून स्वतः धर्मार्थ दवाखान्यात टाचला. खैरा त्याप्रमाणे धर्मार्थ दवाखान्यात मार. अरे मानाने जगायला देखील पाठ ताट असावी लागते. ती त्या कुबड्याकडे नव्हतीच म्हणा, तुझ्या काहीतरी कुठली असणार. कशाला घेता रे अभद्र तोंडाने? त्या देव माणसाचं नाव. जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा होता तोपर्यंत कुणाकडून मुठभर भात घेतला नाही त्यानं. दुपार झाली की पाठवून पठाण होऊन बसणारे तुम्ही. खात आहात हे अन्न कुठून येतं, कोण आणतं याची तुम्हाला कधी फिकीर वाटली नाही. मी कधी जेवले का, खाल्ले का याची साधी चौकशी करावीशी वाटली नाही. आणि म्हणे मानाने जगायला पाठ ताट असावी लागते. पण त्या माणसाच्या वाकलेल्या पाठीतही तुमच्यापेक्षा जास्त मान होता. बस फार वेळा काढीस तुझ्यावर, मग पुन्हा करशील तर याद राख. यात माझेच उपकार आहेत तुझ्यावर. मंगळसूत्र बांधून तुला उजळ तोंड दिलं. पुन्हाच ठेव खेळात आडमापानं वाढलेली तू बया कोणाचा तरी उठवर हात धरून पाठीमागे एक पोर देखील ठेवून आलेली असतील. प्रेतावर बसलेल्या माशाप्रमाणे आपापलेली तुम्ही माणसं. तुम्हाला दिसतो तो नुसता पैसा 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 पैसा. तोच घ्या घालून पोटाळायला. ऐक श्रीपाद. बाबा बाबा बाबा. बाबा. अरे देवा हे काय झालं बाबा? उठ. आम्ही जा. आज नकोच बाबांना. बाबा हे काय केलंस तू? बाबा कृष्णी, कृष्णी, पकड. आणि तू
बाबा इथून टिकतील का नाही माहित नाही. टिकले तर कृष्णी त्यांच्याजवळ आहे, नाहीतर मी उद्या त्यांना घरात उभा करतो, तेव्हा तू तिला घेऊन जा. पण आता इथे चालतो बाबा. बाबा बाबा डॉक्टर अजून तू इथेच आहेस? चालते हो म्हणला तू आम्ही आधीच तू या घरात यायला नको होतीस. आता जर तू तोड काय केलंयस आई शपथ चालते उतरून. अरे पण कुठे जाऊ मी? जा कुठे बसतात. अरे मी कुठे परकी आहे का रे? बाबा माझंही घर आहे. बाबा इतकी परकी झाली का रे मी? चालते हो म्हटलं तुला. चालते हो. बाबा बाबा कुंकू जगते. लक्ष्मी. अरे लक्ष्मी. अगं किती वेळ झाला आम्ही तुझी वाट बघतोय. झालं का प्रदक्षिणा घालून? तू उलट्या प्रदक्षिणा घालायला आलीस तेव्हाच मी आता म्हटलं मी इकडं नक्की येणार. आणि आता तू आलीस. आपल्याकडे जायला फार कमी वेळ आहे. तुझी एखादी इच्छा असेल तर सांग, बघू ती आम्हाला भागवता येते का. इच्छा? हो